नमस्कार. कधीतरी विचार केलाय का की काही लोक जगाकडे इतरांपेक्षा इतक्या वेगळ्या नजरेने का बरं पाहत असतील? चला तर मग आज आपण अशाच खोलवर विचार करणाऱ्यांच्या जगात शिरूया आणि त्यांचं जग आतून कसं असतं हे जरा समजून घेऊया. कधी असं वाटलंय का की आपलं डोकं, आपलं मन आजूबाजूच्या लोकांपेक्षा अगदीच वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर चालतंय? म्हणजे बघा, जिथे सगळे वरवरच्या गप्पांमध्ये रमलेले असतात, तिथे आपण मात्र विचारांच्या खोल समुद्रात कुठेतरी हरवून गेलेलो असतो. होतं असं कधी? जर ह्याचं उत्तर हो असेल ना, तर खूप शक्यता आहे की आपण एक डीप थिंकर आहोत. आणि नाही, ही काही फक्त जास्त विचार करण्याची सवय वगैरे नाहीये. ही जगाला पाहण्याची, त्याला समजून घेण्याची एक अगदी नैसर्गिक, उपजत पद्धत आहे. आपलं मन ते आपोआपच प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. त्यातली गुंतागुंत, त्याचा खरा अर्थ काय आहे याकडे ओढलं जातं. ही काही आपली निवड नाहीये, तर जगाला अनुभवण्याची ही आपली मूळ पद्धतच आहे. ठीक आहे, चला तर मग यात अजून थोडं खोलवर जाऊया. या विचारवंतांच्या मनाच्या आत नक्की काय चाललेलं असतं ते पाहू. हे मन त्यांच्यासाठी कधी वरदान ठरतं आणि कधी एक ओझं कसं बनतं हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि यामागे सायन्स काय म्हणतं हे पाहणं तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. संशोधनातून असं समोर आलंय की जे लोक खूप खोलवर विचार करतात ना, त्यांच्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो. म्हणजे जो भाग आपले सगळे किचकट विचार, प्लॅनिंग, निर्णय घेणं हे सगळं सांभाळतो, तो इतरांच्या तुलनेत जास्त ॲक्टिव्ह असतो. अच्छा, मग हा दृष्टिकोनातला फरक नेमका असतो तरी कसा? एक कल्पना करून बघा. जिथे बहुतेक लोकांना फक्त एक साधा सुंदर सूर्यास्त दिसतोय, तिथे एका डीप थिंकरला काय दिसतं? त्यांना दिसतं वेळेचं चक्र, सौंदर्याची क्षणभंगुरता आणि स्वतःच्या अस्तित्वावरचं एक प्रकारचं चिंतन. म्हणजे बघा, एकाच दृश्याचे कितीतरी थर ते पाहू शकतात. याच गोष्टीला लेयर्ड परसेप्शन किंवा आपण म्हणू शकतो की बहुस्तरीय दृष्टिकोन असं म्हणतात. आणि या सततच्या मानसिक खटाटोपामुळं त्यांचा आतला अनुभव, आतलं जग खूपच वेगळं असतं. त्यांचं मन ना कायम अनेक लेव्हल्सवर ॲनालिसिस करत असतं, लपलेले पॅटर्न्स शोधत असतं. यामुळे स्वाभाविकच त्यांच्या भावनांनाही एक कमालीची खोली येते. आणि हो, या सगळ्याचा एक परिणाम म्हणजे प्रचंड मानसिक थकवा. सतत डोकं चालूच असतं. बरं, त्यांच्या आतल्या जगात काय चालतं हे तर आपण पाहिलं, पण आता बाहेरच्या जगात वावरताना त्यांना नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, चला त्यावर एक नजर टाकूया. आणि खरं सांगायचं तर त्यांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. आता नात्यांमध्ये बघा, वरवरच्या गप्पा त्यांना अगदीच निरर्थक वाटतात. त्यांना हवी असते एक अर्थपूर्ण जोडणी, एक डीप कनेक्शन. कामाच्या ठिकाणी जर त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य मिळालं ना, तर ते कमालीचं काम करतात. पण ऑफिस पॉलिटिक्स, बापरे, त्याच्याशी जुळवून घेणं त्यांना खूप कठीण जातं. आणि शिक्षण पद्धतीचं तर विचारूच नका, जी फक्त पाठांतरावर भर देते ती त्यांना निराश करते. कारण त्यांना काय आहे यापेक्षा हे असं का आहे हे समजून घ्यायचं असतं. आणि या सततच्या संघर्षाचा परिणाम काय होतो माहितीये? तर त्यांच्या मनात अनेकदा एकटेपणाची आणि इतरांपासून आपण खूप वेगळे आहोत अशी एक खोल भावना घर करून बसते. पण गंमत बघा, हाच एकटेपणा त्यांना कनेक्शन शोधण्यासाठी वेगळे मार्ग दाखवतो. अनेकदा पुस्तकं त्यांचे सगळ्यात जवळचे मित्र बनतात. हो, पुस्तकांच्या माध्यमातून ते जगभरातल्या मोठमोठ्या विचारवंतांची जणू काही एक संवादच साधतात आणि आपली बौद्धिक भूक भागवतात. चला, आता एका फारच इंटरेस्टिंग भागाकडे वळूया, जिथे आपण या विचारवंतांच्या तथाकथित कमतरतांना त्यांच्या लपलेल्या सुपर पॉवर्स म्हणून पाहणार आहोत. हो, सुपर पॉवर्स. बघा, त्यांच्यावर नेहमी एक टीका होते, ती म्हणजे ते कोणताही निर्णय पटकन घेऊ शकत नाहीत. त्यांना कायम इनडिसायसिव्ह म्हणजे अनिर्णयी समजलं जातं. पण खरं तर हीच त्यांची सुपर पॉवर आहे, सर्वसमावेशक निर्णय घेण्याची क्षमता. ते घाईघाईत निर्णय घेत नाहीत, कारण ते प्रत्येक अँगलचा, प्रत्येक संभाव्य परिणामाचा विचार करतात. त्यांचा उद्देश फक्त एक निर्णय घेणं नसतो, तर सर्वोत्तम निर्णय घेणं हा असतो. फरक आहे. त्यांच्याबद्दल आणखी एक मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे ते निराशावादी, पेसिमिस्टिक असतात. अनेकांना वाटतं की ते नेहमी वाईट गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतात. पण नाही, हा निराशावाद नाही, हा आहे वास्तववाद, रिअलिझम. त्यांना वास्तवाचं एक जास्त कंप्लीट चित्र दिसतं. म्हणजे कसं की जिथे इतरांना फक्त वरवरचं सौंदर्य दिसतं, तिथे त्यांना संभाव्य धोके आणि अडचणीही दिसतात. आणि यामुळंच ते कुठल्याही परिस्थितीसाठी जास्त चांगल्या प्रकारे तयार असतात. आणि एवढंच नाही, त्यांच्यात आणखीही अनेक छुपी सामर्थ्य आहेत, जसे की नैसर्गिक क्रिएटिव्हिटी आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता, पॅटर्न्स ओळखण्याची एक विलक्षण कला, जबरदस्त आणि अचूक इंट्युशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स तर विचारायलाच नको.
खरं तर त्यांच्या या क्षमतेचं सार एका वाक्यात सांगता येईल. जिथे इतरांना फक्त गोंधळ दिसतो तिथे त्यांना पॅटर्न्स दिसतात आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि खूप खास बनवते. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही जी देणगी आहे, हे जे गिफ्ट आहे, त्याला स्वीकारून त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. तर मग या इंटेन्सिटीचं, या तीव्रतेचं व्यवस्थापन करायचं तरी कसं? यासाठी काही मार्ग आहेत. पहिलं म्हणजे विचारांमध्ये वाहून न जाता त्यांना फक्त दुरून पाहणं, साक्षी भावाने. हे माइंडफुलनेस आणि मेडिटेशनमधून साधता येतं. दुसरं, आपल्यासारख्याच विचार करणाऱ्या लोकांचा शोध घेणं, एक इंटेलेक्च्युअल कम्युनिटी शोधणं. आणि तिसरं, वरवरच्या फालतू गोष्टींपासून आपलं मानसिक विश्व जपून ठेवणं, ते फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. इतिहासातले महान तत्त्वज्ञ, संशोधक, सत्यशोधक, ज्यांनी खरं तर मानवतेला पुढे नेलं, ते सगळे असेच खोलवर विचार करणारे होते. आणि खरं सांगू, आजच्या या घाईगडबडीच्या जगात जिथे पटकन जजमेंट पास केली जातात, त्या जगात या डीप थिंकर्सच्या शहाणपणाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची आपल्याला पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त गरज आहे. म्हणून शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया. हा जो वेगळा दृष्टिकोन आहे ना, तो काही सुधारण्याची गरज असलेली चूक किंवा त्रुटी नाही. उलट ती एक देणगी आहे, एक गिफ्ट आहे, ज्याला जपायला हवं आणि वाढवायला हवं.